त्याचा मुलगा आहे बरोबर. त्याची मुलं आज आमचा बैल चांगल्या पायऱ्यात पळाला, आज आमचं नाव झालं, आम्हाला बरं वाटलं आणि शेठ जाऊन आमचे फोटो झाले ते अभिनंदन, आम्हाला धन्यवाद. मोहिल शेठ आणि आपले वैभव मामा आणि बकासूर यांच्याबद्दल काय सांगणार, कारण त्यांच्या दावणीच्या बादशाह सोबत आज तुमचा गुलाल झालाय. आज मुंबईमध्ये आमचं नाव होणार 100%. आमचे वैभव शेठने युट्यूबला मुलाखत टाकली ना आपले सचिन शेट्टी फार्मला, तेव्हाच आम्हाला रास कॉल आले की कुठला बैल तुमच्या बैल पळणार आहे. मी जेव्हा गाडी निघेल तेव्हा बैल कुठला पळेल तो समजा पब्लिक आम्ही खुश आहे. आता मोहिल शेठला बैल आमचा 1 नंबर मध्ये गेला. आता मोहिल शेठच्या बैलासोबत तुमचा बैल पळालाय बरोबर, साम्राज्य सोबत. आता येणारा काळ तुम्हाला पैरा ज्यांनी दिला नव्हता, आता 100% त्यांचे पण तुम्हाला फोन येतील, त्याबद्दल काय सांगा. आम्ही त्यांचा बैल मला दिला नाही आम्हाला. या वर्षामध्ये आमचा 57 गुलाल झाले या बैलात. आणि मोहिल शेठचं धन्यवाद, आम्हाला बैल दिल्याबद्दल. मुंबईमध्ये बैल दिला, मुंबईमध्ये दिला म्हणजे आमचं अभिनंदन झालं. एवढं नाव बरोबर आहे, ते पण तुमचं अभिनंदन करताय, कारण त्यांचा बैल इकडे कधीच नव्हता आला. मोहिल शेठ यांच्याबद्दल काय सांगणार. बैल मुंबईमध्ये पळतो, गुलालाचा मानकरी वैभवने मला व्हिडिओ दाखवल्या. बरोबर. म्हणला असा असा बैल आपण साम्राज्याला घालू ते देतात आणि त्यांनी बैल दिला. म्हणजे पायऱ्याला आम्हाला बी अडचणी येतात साम्राज्यासाठी. जसा बकासूर पळतो तसं साम्राज्य पळत नाही, पण चांगला बऱ्यापैकी पळतो. कारण का बऱ्याच जणांना बैल मागितला, काही लोकांनी नकार दिला, पण त्यांनी वैभवच्या एका शब्दावरती बैल त्यांनी दिला. त्यांचं मनापासून आभार मानतो. नियोजन केलं, त्यांचे पादर वारले, दुःख वाटलं त्यांना बैल पण तर मोहिल शेठ बकासूरचं एवढं नाव आहे आणि त्याच दावणीचा आपला बादशाह साम्राज्य आता पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागून चालतोय, तरी तुम्हाला साम्राज्यासाठी पैरा भेटत नाही, त्याबद्दल काय सांगा. काय आपण ज्यांना बैल दिली त्यांना आता आपण बैल मागितले होते, आपल्याला पैऱ्यासाठी नकार द्यायचा. म्हणजे सर्वसामान्य माणूस आहे तो आपल्याला एका शब्दावरती बैल देतो. बरोबर. त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी वैभवच्या एका शब्दावरती बैल दिला. मोहिल शेठ बकासूरचं एवढं नाव आहे तरी तुम्हाला पैराला मनाई का होते. काय आता त्यांना वाटतं की बकासूर पळतो पण बाकीचे बैल पळत नाही, पण साम्राज्य बी सिद्ध करून दाखवतो की तो बी पळतो म्हणून. बरोबर. येणाऱ्या काळात आता मागच्या वेळेस काहीतरी गुलाल झालेला साम्राज्य आणि बकासूरचा, तर येणाऱ्या काळात आता पुन्हा एकदा बकासूर आणि साम्राज्य पळताना दिसेल का. दिसणार आहे. घरची गाडी आहे, आम्ही कधी जेव्हा पोरांच्या मनात येईल तेव्हा घरची गाडी पळवतात पोरं, कारण का साम्राज्याचं सगळं नियोजन पोरच करतात नाही जास्त. तर शेठ तुम्ही पण मागे पण बाईट दिलेली होती, बकासूरलाच आम्ही सांभाळू, पुढचं पुढे आम्ही बघू असं बोलले तुम्ही, पण आता जसं तुमचे दिवस सरत चालले तसे तुमच्या दावणीला एक एक वाघ तयार होते, त्याबद्दल काय नवीन ती खरेदी येते. नवीन खरेदी, परत घरचे 2-3 वासरे बरोबर चांगले तयार होत चालले. आणि काय सांगणार आता बकासूरला खूप मोठा मान महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर जो भेटतोय आणि मोठ्या लक्षानंतर देव म्हणून बकासूरला आता लोक बोलतात. आपण नाही बोलत, पण पब्लिकने त्याला मोठा सोन्या, मोठा लक्ष आणि बकासूर यांना देव म्हणून संबोधलं जातं. त्याबद्दल तुमचं कसं आहे, काय वाटतं मनाला की बाबा आपल्या बैलाला, घरच्या गावठी बैलाला लोक देवदूत म्हणून बोलतात, त्याबद्दल. आणि बकासूर खरंच देव आहे आणि त्याला सर्वजण देवच मानतात. बरोबर आहे दादा.